हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळीच मम्मी पप्पा गावी गेले 2 दिवसांसाठी म्हणून आणि मी होते एकटीच घरी. तर श्रुतिका आणि नेहा माझ्या मैत्रिणी त्या दोघींना मी घरी बोलवलंय. म्हणजे त्याच म्हणत होत्या की आपण येऊ म्हणजे एकत्र भेटूयात जरा खूप दिवस झाले पण तिघी अशा भेटलो नाही आहोत नाईट आउटसाठी. तर मग विचार केला की चालेल तसं पण मम्मी पप्पा गावी गेले तर आज त्या दोघी येत आहेत. म्हणजे श्रुतिका आहे ती इथेच आमच्या इथे ऑफिसमध्ये येते. तर ती संध्याकाळी येणार आहे तिचं ऑफिस सुटल्यावर आणि नेहा आता येते थोड्या वेळात. तर नेहा म्हणाली की आपण जरा असंच दाल खिचडी बनवूयात. श्रुतिका पण नाहीये ना तर आम्ही बसून बसून करणार काय आणि गप्पा तरी किती मारणार आम्ही दोघीच. तर मग आम्ही विचार केला की काहीतरी टाइमपास करू. नाहीतर आम्ही मागवलं असतं जेवण पण विचार केलाय संध्याकाळी छानसं काहीतरी मग मागवूयात खायला. तर आता आम्ही असंच हे काय दाल खिचडी बनवणार आहोत. तर मी आता सगळी तयारी करून ठेवली आहे म्हणजे टॅमॅटो कांदा वगैरे चिरून ठेवलाय. आता नेहा कुठल्याही क्षणी पोहोचत असेल घरी. तर मी आता जाते आणि बाकीचं काय आहे ते आवरून घेते. मला कपडे पण वाळत घालायचे आहेत आता मशीन मधनं काढून धुवून वगैरे झाले आहेत. तर आता नेहा आली की आपण पुन्हा हा व्लॉग कंटिन्यू करूया. तर मी ही अशी तयारी करून ठेवलेली आहे आणि अजून मला बरंच काय करायचं आहे तर ते करून घेते. आणि काल आमच्याकडे ना विराज आणि क्षमिका आलेले तर त्यांनी आमच्यासाठी छान गुलाबजाम आणले होते तर ते पण मी आता खाणार आहे. चला आता सुरुवात करूयात. नेहाचं स्वागत आहे आमच्या घरी. अगं नेहा जाऊ दे तिकडे लक्ष नको देऊ. नेहा का चालत आलीस पण तू? अगं थांब पंखा लावते ग. ठीक आहे ये. हो नेहा हो नेहा ही तयारी केलीये मी इवलीची. अगं ते आता काय करू कोथिंबीर नव्हती आता मी जाऊन आणते खालून. जाऊन दे. मला वाटलं जरा एवढा कांदा असेल मोठा पण अगं चिरते आहे कांदा मी म्हटलं तो पण जास्त झाला तर. नेहा काय ग नेहा ना त्या नणंदबाई कशा येतात घरी कशी करते. ओ माय माय जाऊ दे चला आता लय झालं करूया पटापटा. तू लाव पटकन मिक्सर चल. हो अगं पण हे काय इथे जातच नाहीये हात. रुको जरा सबर करो. ओ माय गॉड काय म्हणावं माझ्या उंचीच्या प्रॉब्लेमला. कसं? चल ग घे तू कर आता. तुमचा मिक्सर ठेवतेस का? नेहाने बघा पेस्ट बनवली आहे आलं लसूणची. कोणी कॉपी नाही केलंय पण काय सांगतेस तरी पेस्ट बनली आहे. कॉपी पेस्ट हसका लागते. ऋतुजाच्या आठवड्याचा आपण ही म्हणजे सोय केली आहे जेवणाची सोय केली आहे. पण ही पेस्ट मी टाकूच कशात मी तर फक्त साधी डाळच बनवते आणि भात काय कशात तरी जाईल भाजी बिजी मध्ये. हे धुवून नंतर आपण वापरू. हो ठीक आहे. नाहीतर द्यायचं चमचाभर सगळं टाकून. नेहा किती सर्व गुण संपन्न आहे. नाही काही गुण माझ्या. आता माझी आई जेव्हा हा ब्लॉग बघत असेल तेव्हा ती मला म्हणेल नक्कीच हे वाक्य बघ त्या नेहाला किती काय केलं नाही तर तू पोटा ह्यानीच पुसता. हो डाळ भातच बनवशील आणि नवऱ्याला फक्त डाळ भातच रोज खायला असं म्हणेल मम्मी मला. आता काय करायचं? चला आता डायरेक्ट बनवायला घ्यायचं. ठीक आहे चला आता काय आपण करणार हे वाफ आहे ना भक्कन येईल. नाही नेहा आता याच्यात तूप टाकते. आपण तुपावर खिचडी बनवणार आहोत. काय तूप पडत पण नाहीये. चांगलं 2 चमचे टाकायचे भरून तूप. लाजायचं नाही अजिबात. 2 चमचे तूप आणि थोडस तेल टाकायचं. जास्त नाही टाकायचं भस्कन टाकायचं आहे नेहा म्हणते. खिचडी लागेल नाही तर. ठीक आहे आता नेहा म्हणते खडे मसाले टाकूया. चला तर तमालपत्र पण तो आवाज नाही आला. तिकडे आहे ना तेल. अच्छा करपेल नाही तर. हे बघा जास्त नाही थोडेच घेतले तुम्ही. बघ जास्त नाही घ्यायचे. जेवढे पाहिजे तेवढेच घ्यायचे. असा आवाज आलाय चुरचुर चुरचुर. मी कधी पण या कुकरमध्ये डाळ बनवते ना कधीच फोडणीचा आवाज येत नाहीये. असेल काहीतरी त्याचं. मग मला जर्मनच्या भांड्यात येत असेल. हो आता काय करायचं? आता काही नाही ह्याला होऊ द्यायचं थोडं. मग याच्यामध्ये हे बघ फुटलं बघ काहीतरी. लांब राहा त्यामुळे राम लाहा काय माझं काहीतरी वेगळंच आहे. लांब आता पडणार आहे त्याला ठेचावं लागेल. थंडीने जरा कडक झालाय. असं काही नाही.
हा ना हे ना हे कमी आणि हळदच जास्त वाटतेय ना. हो. इश्क के नाम पे गाणी बघा नेहाची. इश्क के नाम पे करते सभी अब रास लीला है मैं करूँ तो सारा चला आपली Character फोडणी लीला. होती आहे. हे हे जे काय आहे मी जेव्हा करते तर ताड तड 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 उडत असतं. हो कारण मला माहितीये हे ना नॉर्मल तोपामध्ये केलं तर त्याचा आवाज येतो फोडणी थडाथड त्याच्यात नाहीये. ह्याच्यात काही उडत नाहीये त्याच्यामुळे ना जरा ह्याला ना असं असं करावं लागतं थोडंसं. करा असं असतं. हा बघा येतोय आता आवाज हळूहळू. हो. त्याच्यात चिनूनी व्हिडिओ कॉल केलेला आता मला मग? येता येता. मग चिनूला सांगितलं आम्ही जेवण बनवतो म्हणजे आम्ही म्हणलं नेहा आणि मी हे करतोय म्हणजे नेहा डाळ खिचडी बनवणार आहे. वाव. मला हा कांदा टाकतोय आता आपण. हो मोठा मोठाच कापलाय. ऋतूने बारीक कापलाय मी मोठा कापलाय. तसे तो खिचडीत सापडायला तर हवा. हो ना खिचडी नाही खिचडा श्रुतिका होणार. आली श्रुतिका आली तर तिला पण होईल बिचारीला. हो, अजून 2 माणसं अधिक आली तरी त्यांना तरी होईल. ऋतूने एवढा भात हो, आहे हे बघा. बघा. ऋतूने एवढं सगळं केलं त्यामुळे सगळ्याची क्वांटिटी वाढली आता. योगेश आला तरी योगेश जेवून जाईल आपल्याकडे नाही. तुला वाटतं योगेशला मी हे आपल्या हातचं देईन खायला? का गं असं बोल. अगं शेफला कोण देत हे? अगं चालेल तो गोड मानून घेईल. गप्प बस म्हणजे तिखट आहे. शुश. त्याच्यात मीठ टाकूया कांदा पटकन फ्राय होईल. ठीक आहे. टाका मीठ. काय मीठ आहे? चमचाभर खाईन रोज मी बसून चवनप्राश सारखं. नेहा टाकायचं मीठ बिंदास. कमी झालं तर उकडलेला बटाटा टाकायचा मग अगं ते- बाई ऐका Sorry, हो, जास्त ऐका. झालं तर. Please ऐका हिच्या. जास्त झाला तर उकडलेला बटाटा कुस्करून टाकू. सेटल होईल ते. बरं ठीक आहे नेहा तू म्हणतेस तसं. आता हे खाल्लं तर हे खारटच लागेल कारण आपल्याला भात काय तो टाकायचा ना तांदूळ बिंदूळ. हो त्यामुळे मंडळी आज नेहा नेक्स्ट टाइम श्रुतिकाला पण काहीतरी बनवायला हो. सांगू. पुढच्या वेळेला सावंतबाई बनवणार. Oh my my. सावंतबाई नको. बस झालं. चल जा तिकडे. बरं आता नेहा त्याच्यात टाकतीये हळद हळद. हे पुरे झालं. थोडीशी टाकली कडसरपणा येईल नाहीतर. हो की नाही ऋतू? ऋतू ही ना नॉर्मल वाली डाळ खिचडी नाहीये. जरा मी त्याला असं तडका देतीये. तडका म्हणजे असं जरा थोडस आपण साहित्य ऍड जरा केलेलं आहे असं जरा. अच्छा ठीक आहे. ही ग्रीन पेस्ट आपण बनवली आहे ते पण टाकूया. 2 चमचेच टाकते जास्त नको तिखट. ऋतुजा खात नाही तिखट. हो म्हणजे त्यात एवढा भात आहे वाया जाईल मी नाही खाल्ला तर. कारण काय मला भात खूप आवडतो. मला चपाती एवढी काही आवडत नाही. मला पण. तर मी भात खाणारी व्यक्ती आहे जास्त. ते तुम्हाला बघून कळतच असेल. ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं. नाहीतर मग त्या आलं लसूण पेस्टचा असा कच्चा असा फ्लेवर लागतो. अच्छा लोक म्हणतील लाली मोठी शहाणी आम्हाला काय माहितीच नाही. हो बोलती आम्ही काही संसार केलाच नाही आम्हाला काही माहितीच नाही. हा नवीनच शोध लागला. असं काही नाही मंडळी आम्ही जरा त्या झोन मध्ये आहोत कुकिंगच्या. हा ते कार्यक्रमामध्ये आपण नाही का रेसिपी बघतो त्यात असतं ना कुकरी शो मध्ये हो. तसं आमचं चालू आहे म्हणून मी बोलते. नाही तर मी काय कोणाला शिकवलं नसतं असं करा तसं करा. मी तर आता भाताशिवाय हे पण खायला तयार आहे जे काय बनवलंयस ते. हो ना हे असं पण नाही पाठवू शकतो डब्याला एखाद्याला काय मंडळी आमची मिरची बघा कशी थंडीने ती स्वतःला हे करून घेतलंय. काय ग म्हणतात ते असं आपसून घेतलंय. अंग चोरून कसं बसतात कशी झालीये ती विचारी. काय म्हणावं. ही ऍक्च्युली ना ती ऋतुजाकडच्या मिरच्या फ्रीज मधल्या बघा त्यापेक्षा टवटवीत आणि सरळ आहे. ही माझ्या घरून आलेली मिरची आहे म्हणून ती माझ्यासारखी शाय आहे. ओ माय माय शाय ऑल. हे परतलंय ऑलमोस्ट परतत आलंय. अंदाजे घेतलाय मी गरम मसाला कारण ऑलरेडी टाकलाय ना हा म्हणून मी जरा मग ठीक आहे थोडासा. नाही तर भगभगेल ऋतूला. हो गरम मसाल्याचा जास्त फ्लेवर. लोक बोलते की जी कोण खाणार आहे ती चांगली आग होणार आहे. मला तिखटाचं जेवण आवडतं पण ऋतूला एवढं आवडत नाही म्हणून मी जास्त तिखट नाही हो बनवत. हिला आणि श्रुतिकाला खूपच आवडतं तिखट. पण मी आज ठरवून हात आणि आता श्रुतिका पण नाहीये ना ती संध्याकाळी येणार आहे. नाहीतर तरी मग तिला काय चव देऊ थोडंसं आपण. मी विचार केला असता की जाऊ दे मी काय आपलं तसंही थोडंच खाते मुलींना खाऊ देत आपलं त्यांच्या कवीने. पण एक मुलगी नाहीये ती नंतर येणार आहे त्यामुळे म्हटलं राहू दे आता. ह्याच्यात आपण नुसता भात टाकला तरी काय
होऊन जाईल आपलं काम. पण हो. नको. आता मी माझ्या घरून कुटलेला मसाला आणलेला आहे. बाई नेहा, तर आपण आता नेहा तर पक्की स्वयंपाकीणच झालीये. तुमच्या घरी पण कुटलेलाच मसाला असेल ना मग? आमच्याकडे तो हो आहे ना. मग तसाच आहे तो आमच्याकडचा कुटलेला मसाला. आमच्याकडे मालवणी मसाला आहे. हा मग आमचा पण तसाच आहे. ओके बॉस नेहा नको टाकू जास्त. मला मसाला बघूनच भीती वाटते. आयुष्यामध्ये मसाला हवा मंडळी. ते तर आहेच. मसाला पण कच्चा नाही ठेवायचा म्हणून परतून परतून घेऊ आणि 2 मिनिटांनी आता मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्या व्हेजीस टाकेन. हो व्हेजीस कुठे आहेत ग? अगं इथे आहेत. दिसत नाहीये. तिथे आहेत त्या. हे बघ. बरं ठीक आहे नेहा. हे धुतलेत आणि पुन्हा भिजत टाकलेत. बटाटा काळा पडतो ना. आणि वाटाणे फ्रीजर मधनं डीप फ्रीज करून काढले. तर हे मी ह्यातलं पाणी नाही टाकत आहे कारण की आपल्याला जरा गरम पाणी म्हणजे मला गरम पाणी टाकायची सवय आहे भाज्यांमध्ये किंवा कशाईमध्ये. तर मी वेगळं गरम पाणी केलेलं आहे म्हणून मी ह्यांचं पाणी नाही टाकत आहे याच्यामध्ये. बरोबर एवढं समजून घ्या. आम्ही हे गरम पाणी याच्यात टाकलंय. हा ते मी संसारी आहे म्हणून मी त्यात टाकलंय. कारण ते एक एक कण ती वाया नाही घालवणार आहे. भांड गेलं नाही पाहिजे वाया म्हणून. वा वा छान चलली. येतोय का सुगंध? सुगंध येतोय नेहा. व्हेरी गुड. येऊ लागलाय. आता ह्याला 2 मिनिटं नाही 1 मिनिट परतूया आणि नंतर यात पाणी टाकूया. अच्छा. ऋतुजा मला आज म्हणजे ऋतुजाचा काल ना माझ्या घरी फोन आला होता की अगं म्हणजे काय मी केला होता मला नाही आठवत. फोन होता की आज मी तिला विचारलं की मी तुझ्या घरी म्हणजे आमचं असं ठरलं की तुझ्या घरी येते. तर ती म्हणत होती अगं आमच्या इथे जत्रा आहे मी तुम्हाला पाळण्यात बसायला नेते. तर म्हटलं अय्या तू मला पाळण्यात बसायला नेणार? तर मागून माझ्या आईने ऐकलं. तर माझी आई काय म्हणाली सांग ऋतू? काकी म्हणाल्या तुम्ही पाळण्यात बसायच्या ऐवजी आता तुमच्या बाळांना पाळण्यात खेळवण्याचं वय आहे असं म्हणाल्या. पाळण्यात बसताय अशी माझी आई ओरडली आम्हाला. आता काय आमच्यावर त्याचा काही परिणामच होत नाही. माझी आई तर मला हेही ऐकवते की लोकांच्या पोरींच्या डिलेव्हरी जवळ आल्या. पोरी आल्या माहेरपणाला तुमचं काय जात नाही. म्हटलं तुझं काय ग? तर मी लगेच विषय बदलला. आजच सकाळी बोलली मला. तर मी विषय बदलला आणि म्हटलं बाबांनी चहा नाही प्यायला अजून. तर बोलते मी काय बोलते ही काय बोलते. गरम पाणी आहे ना ते आपण यात टाकूया. हे हिरो आहे कारण की आता हे बस झालं ह्याला उकळू दे. वाव किती सुंदर आहे. थोडं हे करू का मीडियम? कर ना मीडियम कर. मध्यम आचेवर आपण ही जी काही नेहाने सामग्री बनवली आहे मसाले बिसाले टाकून हे बघा आता ह्याच्यात पाणी टाकून उकळवलं ना तरी मस्त बटाटा आणि वाटाण्याची आमटी झाली. ती मस्त ग नाही. कुठे शिकतेस तू हे सगळं? काय शिकायचंय ऋतू? माझी मम्मी तर आता नाही बघून मला ब्लॉग बघता अशी ओरडत असणार आहे. तुम्ही इमॅजिन करा ती मला म्हणेल बघ त्या नेहाला सगळं बनवता येतं. माझी आई पण अशीच बोलते सगळ्यांसाठी. आणि काल तर आमच्या चिनूने व्हिडिओ कॉल केलेला. चिनू म्हणजे माझा भाऊ चिन्मय आहे आणि त्याने ना फिश काय सुरमई तिकडे बनवलेली आणि हे होतं काय ग म्हणतात त्याला त्याचा सार बनवलेलं आणि तिकडे आता काय असं चपाती काही नाही ना तर त्यांनी पराठा बनवलेला. आणि ते सार पण कसं माहितीये आपलं कसं जरासं ते ऑरेंज असतं ना सार. मग त्यांचं कसं होतं मच्छीचं? त्याचं जरासं चिकनचं कसं असतं तर्रीवालं. हा तसं होतं. म्हणजे तर्री नव्हती पण त्या कलरचं होतं तसं. मी पाणी आता आपण तांदूळ आणि ते टाकणार ना डाळ तर आपल्याला पाणी वाढवावं लागेल नंतर म्हणून मी पाणी गरम करते. अच्छा. तर आता आपण याच्यामध्ये मुगात सेम क्वांटिटी मध्ये घ्यायचं. जेवढे तांदूळ आहेत तेवढ्याच डाळी घ्यायच्या. खरं तर ना मी मुगाची डाळ आणि फक्त तांदूळ सॉरी मी ना मसुरीची डाळ आणि याची तांदूळच घेणार होते समप्रमाणामध्ये. पण ऋतुजाने ना ती तुरीची डाळ पण टाकली. तुम्हाला पाहिजे तर मुगाची पण ऍड करा पण ऋतुजा मूग नाही खात म्हणजे मुगाची डाळ नाही खात म्हणून मी ती घेतली नाहीये. तुम्ही टाका समप्रमाणात जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेवढं तुमच्या अंदाजात. आता आम्ही किती टाकतोय? मी आता 2 किंवा 3 वाट्याच टाकणार आहे. बरं ठीक आहे. कारण ना एक मोठी वाटी लागते 2 माणसांना. आता कुणी आलं तर कमी पडायला नको म्हणून आम्ही 3 वाट्याच टाकतोय. पण 3 वाट्या पण खूप झालंय पण ठीक आहे आता काय जाऊ दे. हे बघा आता एकजीव करून घ्यायचं. जेवण एकजीव करण्याचं वय नाहीये. मन एकजीव व्हायला पाहिजे ते वय आहे दुसऱ्या सोबत. हो ना ते तर आहे. हो ना.
आता आता? याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. ओके, शिजायचंय ना हे. थांबा मी तिथे जाऊ दे. हे घ्यायचं आणि असं ओतायचं असं पूर्ण. ठीक आहे, चालेल नेहा. आणि कुकर लावून द्यायचा. चला आता मी कुकर लावतो, पण थोड्या वेळाने भेटूया. हे आता ढवळून झालंय. आता आपण गपचूप कुकरचं झाकण लावूया. ऋतुजाच्या घरी कुकरचं झाकण लावूया. मी लावते नेहा, लावू का? नाही लावूया ना आपण, त्याला काय. ठीक आहे, असं प्रेस कर आणि अडकव त्याला आणि फास्ट कर. एवढं फास्ट नाही, मीडियम ठेवा. बरं ठीक आहे, मीडियम ठेवूया. मीडियम नाही तर. चला आता मी जरा भांडी घासते आणि साफ करते जरा हे. मंडळी आमचं भात रेडी झालाय. आता नेहा कुकर उघडते. अच्छा हा खिचडी, सॉरी. वाव, स्मेल म्हणजे सुगंध तर खूप सुंदर येतो आणि तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती छान आहे ह्याचं. वा वा नेहा, हुशार आहेस तू अगदी. सुंदर शिजला पण आहे. हो आणि मस्तच वाटतोय एकदम. डाव चला टाकू? खूपच. हो, डाव टाकण्याचीच वेळ आहे. खूपच टेम्पटिंग हे आहे. मला ना ऍक्च्युली खिचडी जरा नरम लागते, अशी थोडीशी अशी. पण ठीक आहे. सुंदर आहे हे. यात जर आपण पाणी अजून हा वाढवलं, पुलाव झालाय खरं तर. म्हणजे खिचडी पण आहे अजून थोडी. थोडं पाणी टाकलं असतं हा. ना तर तो असा. पण ह्याचा सुगंध इतका सुंदर आहे ना, तुम्हाला कसा येईल जाऊन दे व्हिडिओतून, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, खरं खूप सुंदर हा सुगंध येतो यातनं. जाऊ दे. चला आपण आता खाऊया. 7 hours later. तर मंडळी आता संध्याकाळ झालेली आहे. मगाशी मी आणि नेहा जेवलो वगैरे आणि असं जरा टाइमपास करत बसलेलो. झोपलो नाही, झोप तर येत होती पण आम्ही झोपलो नाही. आणि आता श्रुतिकाचं ऑफिस सुटलंय तर ती आता येते घरी, तर तिच्यासाठी आता चहा बनवण्याचं प्रयोजन चाललंय. नेहा आता चहा बनवतीये. नेहाने घेतलीये धुरा चहा बनवण्याची हाती. नाही मी पण नाही बनवत, पण आपण बनवूया. तर 2 चमचे चहा पावडर, 4 चमचे साखर असं प्रमाण आहे. बरं, आणि ठीक ह्याच्यात आहे. नाही टाकायचं, दूध गरम करायचं म्हणजे टोपभर चहा नाही होणार. बरं ठीक आहे. ते चहा कशी जमत नाही बाबा. मोठी पकडीने ओतते. श्रुतिका चहा ओतते. हे बघ योगेश, समोसा खा रे आणले. पण घे रे. श्रुतिकाचे केही कोण आहे हे ओळखायलाच येते. बघा त्या झिंजा नुसत्या तोंडावरच असतात. अगं मी आता केस काढत होते, थांबा आता कळेल कोण आहे मी आहे. ठीक आहे, तर हा असा चहा केलेला आहे, नेहाने केलाय, मी फक्त देते काय तकडे. अरे असं नाही द्यायचं. चल. मोठी. हे बघा ताई आत्ताच आल्या आहेत. किती लेट. योगेश जाऊ दे. योगेश जज नको करूस. योगेश करूया का चहा पाण्याचा कार्यक्रम आपण ऋतुजाचा. अगं ऋतू, आपण गायनाचा पण कार्यक्रम करू तिथे. हो नाही ग, डिश नाही. कशी ग माणसं. अरे नको रे, बिस्किट नको. मग तुला टोस्ट हवाय. नको नको काय नाही. हे घे. इकडे ठेवून ते गेलं असतं. वाच तू. ही चटणी जा ना वाटी घेऊन. हे नको, चटणी उठणी खाऊ. नको तर राहू दे, माहिती ठेव. 7 वाजता खा. ना आपण पण खाऊया. मी म्हणजे तुमच्या तिघांसाठीच आणले 3 समोसे. मला कळलं योगेश येणार आहे करून, म्हणजे 3 समोसे घेऊन जाते. आणि ते मी काय राहू दे. अरे माझं पोट भरलं तुम्हाला सगळ्यांना बघून. बाकी ते छान आहे जत्रा बोलतात. मग जाऊया ना. नाही मी नाही ना, मला थकायला होतं तिकडे आणि लोक कुठे राईडवर वगैरे बसत नाही. ए मी बसणार आहे राईडवर. मला बसायची इच्छा आहे. ती नाही बसत. प्रमोद वगैरे आला की जाऊया ना. येणार आहे तो. आज महत्व आहे आजच्या दिवसाला. ही काय ग हे ना रस्ता नाही. हा हे मैदान आहे. कोणती ग? अच्छा, भैया काकांकडे चलो सेल लग गया, ऑफर लग गया, लेडीज ब्रांडेड टॉप 300 में 1000 में चाहे कोई भी टॉप लेके जाओ. फुल बॉडी मसाज 100 रुपए 10 मिनट, फुट मसाज 50 रुपए 10 मिनट. ही अशी आहे ती निळ्या रंगाची. हो
हो, ज्योती ह्यांच्याकडे 250 पासून सुरू आहे. मी घेतलेलं आठवतंय ते वाजत होते खरे घरी ते चला ग पुढे जाऊया. आम्ही अगदी थोड्या काही मिनिटासाठीच म्हणून आलोय. म्हटलं जरा संध्याकाळ आहे तर जाऊन येऊ असंच. हो ना, किती क्यूट गोष्टी आहे. तुझी बोलत येतेस ना. किती सुंदर आहे. आपल्या वेळेला अशी नव्हती खेळली. हो, किती भारी आहेत ना. अगं हे किती सुंदर आहे. इडलीचं पात्र ठेवायला पण छान आहे ना, इडलीचं भांड हो. आणि हे बघा केळीच्या खेळ. ठेवायलाच असणारी भांडी. काय पाहिजे? किती क्यूट आहे. कितीला आहेत या? अच्छा 10, 20, 30 अशा आहेत. लागणार नाहीयेत म्हणून. अच्छा, किती सुंदर आहेत बघा. या दोघीनं मला खूप हे करताय की चल चल आपण बसूया, पण मला नाही बसायचं. मला मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे. उगाच हे नको. राईड कधी सुरू होणार आहे काय माहिती. अंकल पास हो गया. अंकल बस बस. हिला पकडू की मला सावरू असं झालं. ओ माय माय. चला. The next day. आम्ही ना रात्रभर ना झोप आली तर तो मानिनी चित्रपट पाहत होतो. म्हणजे एवढी पण रात्र नाही झाली, पण तरी पण बऱ्यापैकी जागून सिनेमा पाहिला. हां, आम्ही जागून पाहिला तो चित्रपट. तर आम्ही खूप जुना पिक्चर आहे, तर मी श्रुतिकाला म्हटलं बघ बाई बघूया जरा जुने पिक्चर पण बघायला पाहिजे. तर तुला कसा वाटला तो? मला खूप आवडला. म्हणजे मी हा आधी बघितला होता कधीतरी आणि नेहा मला बोलत होती की तू बघितला असशील करून, पण मला आठवत नव्हतं. मग जेव्हा जेव्हा असं ते पुढे पुढे सीन जात होते ना मूवीचे, तेव्हा मला आठवलं हां मी बघितलंय. पिक्चर तर मला आवडला खूप. आणि असं काय खूप असं त्याच्यात असं काही सस्पेन्स स्टोरी वगैरे नाही आहे. स्टोरी अगदी सिम्पल आहे पण खूप सुंदर आहे. ती छान वाटली अशी. म्हणजे काहीच नाही, सस्पेन्स नाही, मारामारी नाही, जो खूप प्रेमाचं वगैरे पण काहीच नाही आहे. पण तो मूवी खूप सुंदर आहे. मानिनी त्या नायिकेचं नाव असतं शालिनी, पण काय माहिती मानिनी का असेल. मानिनी म्हणजे अर्थ चांगलाच. त्यामुळे मला ना जायची इच्छा होती. मग नको जाऊस ना. तू जाणार इव्हेंटला? नाही, तुम्ही नाही गेलात तर मी कशाला जाऊ? नको नाही. आपण तुम्ही नाही गेलात तर गेल्या काल पण या लोकांनी असंच केलं जत्रेत. मी ठरवलं होतं मनापासून की जायचं. पण मजा आली की नाही. अगं बाई बाय. वहिनी या. बाय श्रुतिका. शिड्यांनी जाते. अगं कशाला. बंद करा दरवाजा. राहू दे.